तुमचं नाव आणि गाव? रामकृष्ण हरी. माझं नाव डॉक्टर वल्लभ कैलासराव अंबुरे आणि माझं जे MBBS शिक्षण आहे ते पूर्ण मी नाशिकमध्ये केलेलं आहे. ती मराठा विद्याप्रसारक समाजाने 24 आवर इंटू 7 म्हणजे 24 तास वारकऱ्यांसाठी सेवा देण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे. सगळे वेल क्वालिफाईड MBBS डॉक्टर्स आहेत. असं तुम्हाला सांगशील कोणाला माझ्याकडे गोळ्या लिहून देतो दुसऱ्या. आता असं म्हणजे ना बाळा, आता माझ्याकडे असते मी तुला इतक्या वेळ कशाला परेशान केला असता तिकडे. ही म्हातारी मीच आहे, पुढे येऊ आम्ही दोघी बाया माणसं असं म्हणते मी तुला. बरं मला सांग व्हायलंय काय तुम्हाला? हे पाय हे दुखत हे गळा खवखव आहे, नाही गळा नाही, सर्दी आहे, सर्दी नाही, डोकं? हे दुखत हा. हे दुखत आणि आणि असं ताप आहे? तकवा नाही थंडी व्हायली का? थोडं नॉर्मल. तर ठीक आहे चल आमचं तुझे तुम्ही. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि समतेचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. दरवर्षी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. हातात टाळ, मृदुंगाचा नाद, मुखी अखंड हरिनाम आणि मनात विठ्ठल भेटीची ओढ. हे दृश्य प्रत्येकाला भक्तीच्या महासागरात घेऊन जाते. पण या हजारो किलोमीटरच्या प्रवासात प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी अनेक सेवाभावी हात दिवस रात्र काम करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा. याच सेवेमध्ये यावर्षी मराठा विद्या प्रसारक समाजाने वारकऱ्यांसाठी 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेत अनुभवी MBBS डॉक्टरांची टीम दिवस रात्र वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. या डॉक्टरांपैकी एक आहेत डॉक्टर वल्लभ कैलासराव अंबोरे. कुठून आला ते? त्र्यंबकवरूनच आहेत ना? नाशिकची मी बघून सोयी मारली, गोळ्या घातल्या. नाशिकचे द्यायचं की आरगाववरून मेडिकल कॉलेजचे. मेडिकल कॉलेज आहे का? तुला इतक्या वेळ भेटलो नाहीत का? आम्ही इतके दिवस झाले तर सोबतच आहेत. अरे विषय केला उकेल, मला काय कळतं? याच्यावरून कळतं ना डॉक्टर तर दिसले असते ना वाटत ना. पण पाठीत वास आली पण आता काय करायचं? पांढरे कपडे दिसले काम सांगायचं आपलं. बघू माहिती आई मी प्रॉपर मराठवाड्यातला आहे, पण माझं शिक्षण याला झालेलं आहे नाशिकला. म्हणून मला नाशिकच्या आजूबाजूचं माहिती आहे. मालेगाव झालं, हे झालं, ते चांदवड हे आहेत ना आजूबाजूचे. तांदूळ माहिती. त्या ओळखी येतात, बाकी जास्त ओळख नाही मला तिथले. हो रे बाबा, तुझ्या हाताला गुण येव, मला उद्या चालता आलं पाहिजे, दुसरं काही नाही बाबा. जुलाबाच्या गोळ्या घेतल्यास का? नाही ना, आता 2च जुलाब झाले फक्त, जास्त नाही. किती वाजता झाले? सकाळी झाले का आता झाले? आता मग 5 वाजता झाले. आणि BP शुगर आहे पण मी गोळ्या आई ते जुलाब झाल्या तुला ORS किंवा पाणी प्यावं लागतं ना, चक्कर येत असती. मी गोळ्या चालू आहे मला डीपीच्या. मी चांगलं केले का? हो BP जास्त आहे म्हणून गोळ्या चालू आहेत ना? नाही हा 140 होता. हो मग आई जास्तच आहे ना, 120 पाहिजे असते म्हणूनच गोळ्या चालू आहेत. BP जास्त झालाय म्हणून. मग तुला मी आता पाणी देतो, ते पाणी ORS प्यायचं, गोळ्या देतो, बरं वाटतंय का बघ. उद्या सकाळी जर नाही वाटलं मी नंबर लिहून देतो, मला कॉल कर, मी सलाईन लावून देतो तुला सकाळी. मी आजच लावणार सलाय. डायरेक्ट सलाईन लावत नसतात आई. तशी काय मी जास्त मरेल नाहीये देवाच्या टणटण कृपेने. दिसाळी तुला काय हा, झालं पण नाही. उद्या चालायचंय ना पण बाळा, ते जुलाबामुळे तुला म्हणून तसं चालायचंय आजारामुळे, उद्या, आजारामुळे. पब्लिक मध्ये चालायचं शेवटी. तशी काय मरेल नाही एवढी. मूळचे परभणी जिल्ह्यातील असलेले डॉक्टर अंबोरे यांनी नाशिक येथे MBBSचे शिक्षण पूर्ण घेतले आहे. डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करणे हे त्यांचे कर्तव्य असले तरी वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे ते स्वतःचे भाग्य मानतात. कुठले माऊली तुम्ही? नाशिक जिल्ह्यातली मी, पण पांढुर्लीकडची मी. नाव काय तुमचं? गंगूबाई बंडू कंचार. काय होतंय तुम्हाला? काय नाही, हात पाय दुखत्या, हे डोकं दुखत, कंबर दुखती, 2 टाइम जुलाब झाले, एवढंच होतं, दुसरं काय नाही होत. वशाल माराय काय? नीट हो बाबा रे, फक्त उद्या चालायचंय म्हणून रस्त्यानं. वारीमध्ये चालताना अनेक वारकऱ्यांना थकवा, पायांना जखमा, ताप, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची कमतरता, रक्तदाबाचा त्रास अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे या वैद्यकीय केंद्रामध्ये छोट्या ड्रेसिंगपासून ते गंभीर आपत्कालीन उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यक औषधे, सलाईन, BP तपासणे आणि ॲम्ब्युलन्स सेवा
हे देखील 24 तास सुरू आहे. हे बघ आई, तुला जुलाब झाले, जुलाबामुळे त्याच्या शरीरातलं पाणी कमी झालंय. हा, 2 टाइम होत असती, नॉर्मली 1 टाइम होती, पातळ झालती का? हा, मग मी तुला आता सांगतो, ह्या बघ ह्या, हो थांब ना, मी सांगतो त्या पण कशा घ्यायचं सांगतो, ऐक. आता ह्या ज्या गोळ्या द्यायलो मी तुला, ह्या ज्या दिसतात, पिवळं दिसतंय का? कसं दिसतंय? पिवळं आहे ना. हा, ह्या जुलाबाच्या गोळ्या आहेत. जेवण केलंय? नाही मग आता जायचं काहीतरी तर खायचं, मग ही 1 गोळी घ्यायची, मग हिनं बरं वाटते. मग सकाळी एकदा बघायचं की डबल जर वाटतंय का जुलाब झाल्यासारखा, 1 वेळा झाली तर नॉर्मल आहे, डबल जर जुलाब वाटला तर अजून 1 गोळी घ्यायची, आणि जर नाही वाटला तर सोबत ठेवायची फक्त. आणि आता काय करशील, ORS आहे, तुझ्या शरीरात जे पाणी कमी झाले आणि जे घटक कमी झालेत, तुला डिहायड्रेशन झाले म्हणजे शरीरातलं पाणी कमी झालंय, मग ही ORS ची पुडी तू घ्यायची आता जाऊन. हा, मग काय करायचं, 1 बॉटल असते ना बिस्लरीची बॉटल 1 लिटरची मोठीवाली, त्या एका बॉटलीत 1 पाण्याची पुडी टाकायची आणि 2-2 घोट 3-3 घोट पेत राहायचं. आता बघ किती वाजले तर 8 वाजले तर तू झोपणार कितीला? 9-10 झोपशील भजन कीर्तन झाल्या. मग तोपर्यंत 1 लिटर पाणी तू पूर्ण प्यायचं 1 पुडी टाकून. दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर पण सेम, ही पुडी एका पाण्यात टाकायची आणि 1 ते 2 घंट्याच्या आत ही पुडी पाणी पिऊन टाकायचं. तुला बरं वाटेल. तुला बीपीच्या गोळ्या चालू आहेत आणि तुझा बीपी कमी झालाय म्हणून तुला तसं व्हायलंय. 2-4 दिवसामुळे गोळी घेते. कोणती गोळी घेते? कोणती गोळी घेते आई? ती घरी आता तिकडे बीपीची गोळी घेते ना. बीपीची गोळी सगळ्यांना सारखी असते आई. घेत नाही लवकर मी. का बरं? रोज घ्यायचं ना. रोज घ्यायची हो हो, मला माहिती आहे बीपीची गोळी. तू काय करायचं, सकाळी उठलीस का, निघालीस, कुठं पण रस्त्या कोणीतरी काहीतरी वाटत असते, जे पण भेटन ते थोडंसं खायचं, गोळी घ्यायची. आज घेतलीच नाही. मग काय सांगत लोकांना त्याच्यामुळे काय मग तुझं दुखणं कसं बरं होईल? घेते बाळा, सकाळी मी हा, घेते. आता मी सांगितले काय काय सांगितले तुला. ही गोळी 1 घ्यायची आहे जेवण झाल्यावर, ORS पाणी प्यायचंय, आणि ही जी ट्यूब आहे, हातपाय पिंढऱ्या दुखायलेत का, त्याला गोळ्या आल्याने वाटत असतील ना, हे ट्यूब लावून त्याला चोळायचं. आणि ही जी गोळी आहे, ही आणि ही जी तुला गोळी तुझ्या हातातली ही सेम आहे. ही गोळी तापीसाठी असती, ही पण 1 गोळी घ्यायची. म्हणजे आता तू जेवण करून काय करणार, ही 1 गोळी घेणार, ही 1 गोळी घेणार, आणि हे 1 पुडी पाण्यात टाकून पेणार. नुसतं पाणी पेणार का? नाही, हे टाकूनच पाणी पेणार. आणि हे धर, आणि हा गुडघ्याला चोळायचंय. आणि जर हा, ही सर्दीसाठी असते, जर नाकातून पाणी गिनी यायला लागलं तर ही 1 गोळी घे. आणि एवढं जर बरं वाटतंय, नाही बरं वाटलं तर आम्ही इथून तुझ्यासोबत पंढरपूर पर्यंत कुठं पण मी दिसलो किंवा आमच्यातला कोणी पण दादा दिसला, त्याला सांगायचं की मला मी चेक केलं होतं, मला बरं वाटत नाही, मग तुला आम्ही डबल ट्रीटमेंट करू. चालतंय? हा, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मित्रांनो, पंढरपूरची वारी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा महासागर. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत असतात. या प्रवासात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि वैद्यकीय पथके अहोरात्र कार्यरत असतात. यावर्षी मराठा विद्याप्रसारक समाजाने वारकऱ्यांसाठी 24 तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी 4 अनुभवी MBBS डॉक्टरांची टीम दिवस रात्र वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. छोट्या जखमींपासून ते आपत्कालीन उपचारांपर्यंत प्रत्येक वारकऱ्याला तातडीची आणि मोफत आरोग्य सेवा येथे दिली जात आहे. आज आपण या सेवेत कार्यरत असलेले 4ही MBBS डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. वारीतील त्यांचे अनुभव, वारकऱ्यांना येणाऱ्या आरोग्य समस्या, 24 तास सेवा देताना येणारे आव्हाने आणि या सेवेमागील प्रेरणा याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया या सेवाभावी MBBS डॉक्टरांना आणि जाणून घेऊया त्यांच्या शब्दात वारीतील आरोग्य सेवेची ही प्रेरणादायी कहाणी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, मी डॉक्टर प्रथमेश अमृते, मूळचा आता मालेगावचा आहे. सध्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला आहे, MBBS इंटर्न. काय इथं सेवा कशी देतात? खूप छान वाटते. माझी ही सध्याची 3री वारी आहे. दरवर्षीप्रमाणे मी वैद्यकीय सेवा देण्यासाठी या वारीत असतो. या वर्षी सुद्धा मेडिकल कॉलेजतर्फे मी सेवा देण्यासाठी या वारीमध्ये आलेलो आहे. काय अनुभव सांगाल? अनुभव दरवर्षापेक्षा खूपच छान एक्सपिरियन्स आलेला आहे. कारण या वर्षी मला 7 दिवस कंटिन्यू वारकऱ्यांसोबत पण राहायला भेटतंय. त्यांच्या काय दुखापती वगैरे झालेल्या आहेत, ड्रेसिंग वगैरे जे झालेले आहेत त्यांना आम्ही केलेले आहेत. ते सुद्धा त्यांना जे आतून जे वाटतंय काही, त्यावर सुद्धा त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलून
त्यांच्या भावना जाणून आम्ही त्यांना प्रेरित पण करतोय आणि ते पण आम्हाला प्रेरणास्थान भेटतंय. जरी आम्हाला पांडुरंगाला जाऊन स्वतः भेट देता येणार नाही, तर त्याच पद्धतीने आम्ही त्यांना स्वतः ड्रेसिंग करून आम्ही त्यांच्यातच पांडुरंग बघतोय ही मला एक जाणीव होते. रामकृष्ण. तुमचं नाव काय? माझं नाव सौरभ चव्हाण आहे. हा एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्यांदा वारीचा पहिल्यांदा आहे मला, कारण की मी मराठवाड्याचा नाही आहे, मी बाहेरचा आहे. तर वारीचा एक्सपिरियन्स मला चांगलं वाटलं, क्रेझी वाटलं ते. तुमचं नाव आणि गाव? रामकृष्ण हरी. माझं नाव डॉक्टर वल्लभ कैलासराव अंबुरे. मी मूळचा मराठवाड्यातला आहे, परभणी जिल्ह्यातला, आणि माझं जे MBBS शिक्षण आहे ते पूर्ण मी नाशिकमध्ये केलेलं आहे. जसं विठ्ठलाच्या नाम घोषणामध्ये हजारो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात, तसंच इतिहासाची पुनरावृत्ती करत याही वर्षी मराठा विद्याप्रसारक समाजाने इथे दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी एक आयुर्वेदिक जी आरोग्यासाठी सेवा आहे ती प्रोव्हाइड करण्याचं दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी त्यांनी हे घेतलेलं आहे. यामध्ये त्यांनी 24 hour into 7 म्हणजे 24 तास वारकऱ्यांसाठी सेवा देण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी पूर्ण एक 4 डॉक्टरांची टीम नेमणूक केलेली आहे. सगळे वेल क्वालिफाईड MBBS डॉक्टर्स आहेत. आमच्याकडे रुग्णांसाठी एक छोट्यातल्या छोट्या ड्रेसिंगपासून ते एकदम कॅज्युअल्टीपर्यंतची पूर्ण सुविधा प्रोव्हाइड केली जाते. जसं की आम्ही काल आरतीला गेलेलो होतो पांडुरंगाच्या, जे फक्त आम्ही पांडुरंगाची आरती करत येत होतो आणि वापस येत होतो, पण एक आजीनं मला झपकून ओढलं. मी अचानक दचकलो की काय झालं, पण नंतर मला ते आजी म्हणते की एक बाबा चक्कर येऊन पडले. परंतु नंतर मला कळालं की एका डॉक्टरचा रोल काय असतो, कारण सगळेजण एकदम पॅनिक झालेले होते, घाबरलेले होते. पण त्या सिच्युएशनमध्ये मला पांडुरंगाने बळ दिलं की मी पॅनिक न होता तिथेच त्या बाबाला 2 जणांची सहायता घेऊन त्या बाबाला उचललं आणि आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आलो. ॲम्ब्युलन्समध्ये येतात मी त्यांचा BP चेक केला. नंतर मी जसं त्यांच्या नातेवाईकाला विचारलं तेव्हा मला समजलं की बाबाला 2 वेळा जुलाब झाला होता, म्हणजे बाबाला संडास लागली होती आणि त्यामुळे बाबाच्या शरीरातलं पाणी कमी होऊन बाबाला BP कमी झाला होता. मी नंतर BP चेक केल्याच्या नंतर बाबाचं एकदम हायपोटेन्शन म्हणजे BP कमी झाला होता. मग नंतर मी बाबाला पूर्ण ORSचं पाणी पाजून 1-1.5 तास आम्ही त्यांचे एकदम प्रॉपर सलाईन वगैरे लावून त्यांना क्युअर केलं आणि त्याच्यानंतर स्टेबल करून बाबाला पाठवलं. नंतर आम्ही पोलिसांची सहायता घेऊन त्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवलं. पण यातून मला काय समजलं, मी जरी आमच्या OPD चालवली असती तर आम्हाला ही रेअर केस भेटते सर, की पेशंट कुठेतरी पडलाय, पेशंट माझ्या OPD येऊन पडणार नाही, पण ॲट स्पॉट तो पेशंट पडलाय आणि तेवढ्या पॅनिक सिच्युएशनमध्ये मी काय हँडल करू शकतो हे ॲज अ डॉक्टर मला तिथं समजलं. तसंच आता आम्ही तर डॉक्टर म्हणून ही प्रोव्हाइड करतोय, पण आमच्या मागे जे पाठबळ आहे सर ते पूर्ण आमच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचं आहे. कारण की संस्थेनेच आम्हाला पूर्ण प्रोव्हाइड केलं, संस्थेने आम्हाला पूर्ण राहण्या खाण्याची व्यवस्था दिली. फक्त राहण्या खाण्याची व्यवस्था नाही सर, आम्हाला ज्या ज्या स्पॉटला जावं लागेल, जसे आमचे दीपक सर असतील, आम्हाला वेळोवेळी काय काय लागतंय ती प्रत्येक गोष्ट नोट करतात. आम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट आमच्या हातात येते. जसं काल बाबाला मी BP चेक करत होतो, लगेच दीपक सरांनी ORSचं पाणी बनवलं, लगेच त्यांना गोट एक सिप देत त्यांना पाणी पाजवलं. म्हणजे मी डॉक्टर आहे, मी ट्रीटमेंट करतोय, पण मला पूर्ण हेल्प कुणी केली आहे, माझं दीपक सरांनी. तसंच आमचे सुनील सर असतील, सुनील पवार सर आमचे ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर सर काय करतात, आम्हाला प्रत्येक वेळेस कुठेही जायचं असेल लगेच आम्हाला एखादा कॉल येतो सर की सर इथे असा पेशंट झाला आहे. कारण की मी अगोदर सांगितलं की आमची 24 घंट्यांची सुविधेची हे आहे सध्या असं आहे. तर लगेच आम्हाला एक दिवशी रात्री कॉल आला आणि सुनील सरांनी लगेच सर झोपेतून उठल्या ड्रायव्हर माणसाने लगेच आम्हाला त्या स्पॉटला घेऊन गेले आणि त्या काकाची आम्ही ट्रीटमेंट केली. म्हणजे ही पूर्ण सुविधा आम्ही देतोय, पण यामागं पूर्ण पाठबळ कुणाचं आहे तर मराठा विद्याप्रसारक समाजाचं आहे. कारण की आमचे सर असतील, आम्हाला ड्रायव्हर सर असतील, हे सगळं त्यांचं पूर्ण पाठबळ आहे सर. तर तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? तरुण पिढीला तर माझा एवढा संदेश असेल सर की कसं असते, माणसाचे जोपर्यंत पाय आपल्या संस्कृतीशी आणि जमिनीशी म्हणजे आपल्या मातृत्वाशी जोडलेले नसतील तोपर्यंत माणूस आयुष्यात कधी सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला आयुष्यात कुठेही सक्सेस व्हायचं असेल तर स्वतःची संस्कृती हे प्राईम गोल असला पाहिजे. आता जोपर्यंत जसं आपण वारीमध्ये येतो सर, वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. कोणती बाबा असतील, एखादं तुम्हाला चिडूनही बोलल, असं नाही की तुम्हाला प्रत्येक आलेला पांडुरंग तुम्हाला फक्त चांगल्याच याच्यात येईल. आता तुम्ही एखाद्या बाबाला जर म्हणलात की सर नाही याच्यावर ड्रेसिंगची गरज नाही, आम्ही ट्यूब लावून देऊ, तर बाबाला काय वाटणार, हा कटाळखोर आहे. पण बाबाला नाही माहिती की ॲज अ डॉक्टर तुम्ही काय फील करताय. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे सिच्युएशन करण्याची येते. तरुणांना तर माझा एवढा संदेश असेल, कोणत्याही फील्डमध्ये जा, स्वतःचे पाय जमिनीशी आणि आपल्या संस्कृतीशी जुळून ठेवा. वारीत तर सर माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकानं वारीत एकदा तर आलंच पाहिजे. म्हणजे असं म्हणतात सर की जसं बाकीच्या समाजांमध्ये पण असतं की आयुष्यात तुम्ही एकदा इथे गेलेच पाहिजे, तसं माझं तर म्हणणं आहे की जर तुम्ही आपल्या संस्कृती नसाल तर 2 गोष्टी केल्याच पाहिजे. आयुष्यात एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला भेट दिली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आयुष्यात एकदा तरी पांडुरंगाची वारी केली पाहिजे. त्याशिवाय माणसाचं जीवन सार्थक नाही असं मला तरी वाटतंय. धन्यवाद. तुमचं पांडुरंगाकडे काय मागणं असेल? सर पांडुरंगाकडे तर माझं एवढंच मागणं असेल की मला पाठबळ दे आणि मला फक्त माझ्या संस्कृतीशी आणि जमिनीशी मला जोडून ठेव. कधीही मला असा डॉक्टर बनवू नकोस की मला पेशंटच्या जागी काय फील करतोय
असं मला समजलं पाहिजे आणि माझ्या हातातून ते बळ दे. कारण की सर माणूस हा एका लिमिटपर्यंतच करू शकतो, करणारा तर भगवंतच आहे आणि करून घेणाराही भगवंतच आहे. तर पांडुरंगाने माझ्या हातात ते बळ द्यावं आणि माझ्या हातून ती सेवा करून घ्यावी एवढंच मागणं आहे. आणि सगळ्यांना निरोगी ठेव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव आणि गाव सांगा. मी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा वाहन चालक, मराठा विद्या प्रसारक समाज, सुनील पवार. मी वाहन चालक असून त्यांना वेळेवर ने आण करणे, मेडिसिन्स आणणे ही सेवा आम्ही पुरवतो. थोडासा अनुभव सांगा ना वारीतला. वारीचा अनुभव असा आहे की बरेचसे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्या पण नव तरुणांनी पण प्रोत्साहन घ्यावून वारी करावी असा अनुभव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माझे नाव दीपक जाधव. मी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला इलेक्ट्रिशियन म्हणून आहे. मला यावर्षी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली व इथं येऊन मला वारकऱ्यांमध्ये असं दिसतंय की हेच आपले पांडुरंग आहे आणि मला त्यांच्यातच पांडुरंग दिसतो आणि ही सेवा करण्याची संधी मिळाली यावर्षी मला कॉलेजने दिली. त्याबद्दल मी कॉलेजचा व वारकऱ्यांचा. पांडुरंगाकडे काय मागणं असेल तुमचं? पांडुरंगाकडे माझं मागणं काहीच नाही. सर्वांना सुखी वगैरे ठेवावं, वारकऱ्यांना सुखी ठेवावं व व्यवस्थित त्यांची वारी होई हीच पांडुरंगाकडे अपेक्षा आहे. खूप छान सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. या संपूर्ण सेवेमागे फक्त डॉक्टरच नाहीत तर एक मजबूत टीम उभी आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाने डॉक्टरांच्या राहण्याची, जेवणाची आणि सर्व आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था केली आहे. उपचारासाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे, प्रत्येक गरजेची पूर्तता करणे आणि प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करणे हे संपूर्ण व्यवस्थापन सातत्याने करत असते. ॲम्ब्युलन्स चालक आणि सर्व कर्मचारी 24 तास सेवेसाठी सज्ज असतात. दिवस असो किंवा मध्यरात्र, एक कॉल आला की काही मिनिटात संपूर्ण टीम वारकऱ्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचते. हेच खरे टीमवर्क आणि हीच खरी विठ्ठल सेवा. वारी आपल्याला फक्त भक्ती शिकवत नाही तर सेवा, समर्पण, माणुसकी आणि कर्तव्य भावना देखील शिकवते. एकीकडे वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन चालत असतात तर दुसरीकडे डॉक्टर, स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स चालक आणि सेवाभावी संस्था त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. खरंच वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. मराठा विद्या प्रसारक समाज, डॉक्टर वल्लभ आंबोरे, संपूर्ण वैद्यकीय टीम, ॲम्ब्युलन्स कर्मचारी आणि या सेवेमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून सलाम. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल. मी आहे अमित देवकर आणि तुम्ही पाहत आहात अमित देवकर ब्लॉग्स. अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.